स्टेप बाय स्टेप आपण बघूया. ठीक आहे. पहिल्या याच्यात काय सांगितलं त्याने, 2 गॅस सिलेंडर आहेत आणि जे थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहेत कुणाच्या, सराउंडिंगच्या. ठीक आहे. तर सराउंडिंगचा टेम्परेचर काय असतं, आपण रूम टेम्परेचर काय घेतो जनरली, 27 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. आता ह्याला तुम्हाला कशात कन्वर्ट करायचं आहे, केल्विनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे. ए ही सिस्टीम आहे आणि दुसरी एक सिस्टीम आहे बी. आपल्याला हे सांगितलेलं नाही की हे एकमेकांशी कनेक्टेड आहेत का नाही, फक्त काय सांगितलं की हे सराउंडिंगच्या सोबत इक्विलिब्रियममध्ये आहेत. आता हा जो इक्विलिब्रियम आहे हा थर्मोडायनॅमिक नाही आहे, हा थर्मल इक्विलिब्रियम आहे. फक्त थर्मल का, तर हीट फक्त एक्सचेंज होणार आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवणार आहेत. मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये नाही आहेत, ते एकमेकांची डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये नाही आहेत, थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहेत. थर्मोडायनॅमिक नाही, मेकॅनिकल किंवा केमिकल इक्विलिब्रियममध्ये नाही आहे. सराउंडिंगचं जे टेम्परेचर आहे ते साधारण आपण 27 डिग्री सेल्सिअस, आणि ह्याला केल्विनमध्ये करायचं असेल तर कसं करता सांगा, 273 केल्विन ऍड करायचं. बरोबर. मग काय होईल, 27 प्लस 273, 300 केल्विन होतं. सो हे आपल्याला यूज करायचं आहे, टी इक्वल टू. ठीक आहे. मी सगळं सोडवून देत नाही, मी तुम्हाला फक्त डायरेक्शन सांगतो काय करायचं आहे. ओके. हे झालं. आता काय अजून काय इन्फॉर्मेशन दिलं आहे, ए मध्ये कोण आहे, ऑक्सिजन आहे, आणि बी मध्ये आहे नायट्रोजन. ओके. इथं आहे O2. गॅस म्हणजे मॉलिक्युल असणार आहेत, नुसतं O नाही आहे किंवा N नाही आहे, N2 आणि O2 असे आहे. ओके. सो ह्याच्यात O2 आहे, ह्याच्यात N2 आहे. कॅल्क्युलेट द ॲव्हरेज थर्मल एनर्जी अँड ॲव्हरेज स्पीड. ओके. स्पीड कसं काढायचं हे आपण नंतर बघू. आधी ॲव्हरेज थर्मल एनर्जी कशी काढायची सांगा. काल मी सांगितलं होतं तुम्हाला एनर्जी काय असते, पहिल्या लेक्चरला सांगितलं होतं. 3/2 kg. हां, करेक्ट. सो ते काढायचं आहे तुम्हाला. टी दिलेला आहे, KB. हां, KB हा काय आहे, बोल्ट्झमन कॉन्स्टंट आहे. सो पहिल्याचा आन्सरमध्ये काय येणार आहे तुम्हाला, फर्स्टमध्ये तुम्हाला 3/2. हे जस्ट कॅल्क्युलेशन आहे. हां, फक्त हे कधी कॅल्क्युलेशन आहे तुम्हाला कळलं पाहिजे की काय करायचं आहे. पहिली स्टेप काय आहे, काय दिलं आहे आणि काय विचारलं आहे हे कळलं पाहिजे. सो हाफ KB इंटू टी. टी हे ॲब्सोल्यूट स्केल म्हणजे केल्विन स्केलमधलं घ्यायचं असतं. तर हे पहिल्याचं आन्सर तुमचं येईल, जे काय असेल ते. केबीची व्हॅल्यू फाइंड आउट करा नेटवरनं. बोल्ट्झमन कॉन्स्टंट आहे 1.38 इंटू 10⁻23 जूल पर केल्विन. ठीक आहे. हा काय आहे, एनर्जी आहे. ठीक आहे, एनर्जी, आणि हा टेम्परेचरचा युनिट आहे केल्विन. सो केल्विन इकडे यायला की काय होईल, जूल पर केल्विन असं होईल ह्याचं युनिट. 3/2 काही युनिट नाही आहे. ओके. ह्या पहिल्या प्रश्नाचं मला उत्तर आलं. आणि ह्यात अजून काय काढायचं आहे, तर स्पीड काढायचं आहे. ठीक आहे. आता हा स्पीड कसं काढणार आहे बघा. तर ही जी एनर्जी आहे, आता आपण थर्मल एनर्जी काढलेली, ही ॲव्हरेज थर्मल एनर्जी आहे. कम्पेअर दिस विथ कायनेटिक एनर्जी. हे जे काय तुमचं आन्सर येईल त्याला 12 mv² कम्पेअर करायचं आहे. ठीक आहे. हे जे काय येईल ह्याला कम्पेअर विथ 12 mv². v²/2. ठीक आहे. ह्याच्याशी कम्पेअर करा आणि ह्याच्यावरून व्ही काढा. आता एम माहिती आहे आपल्याला, तर पुढच्या वेळेला एम आपल्याला दिलेला आहे. हे ऑक्सिजनसाठी एम आहे 16 ग्रॅम पर मोल आणि 15 ग्रॅम पर मोल. ठीक आहे. नायट्रोजनसाठी हे ग्रॅमचं KG मध्ये करून घ्या, म्हणजे तुम्हाला SI युनिटमध्ये सगळं सोपं पडेल. त्यावरनं तुम्हाला स्पीड कॅल्क्युलेट करता येतील. ते काय येतात बघा स्पीड. ठीक आहे. मग आता तुमच्या लक्षात येईल. हां, आता मला सांगा, टेम्परेचर दोघांचं सेम आहे बरोबर, कारण ते थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहेत सराउंडिंगच्या. मग थर्मल एनर्जी आणि ॲव्हरेज स्पीड, ॲव्हरेज थर्मल एनर्जी अँड ॲव्हरेज स्पीड ह्यापैकी दोघांचं सेम काय असेल आणि वेगळं काय असेल. ही तुमची थर्मल एनर्जी आहे, ही तुमची कायनेटिक एनर्जी आहे, आणि त्याच्यावर आपण स्पीड काढणार आहे. मला सांगा ऑक्सिजनसाठी आणि नायट्रोजनसाठी
काय असेल, दोन्ही सेम असेल, दोन्ही वेगळं असेल, कुठलं सेम असेल कुठलं वेगळं असेल, असं काही आहे का? थर्मल एनर्जी आणि स्पीड यापैकी एक्सटेन्सिव्ह कोण आहे आणि इंटेन्सिव्ह कोण आहे? तर टेम्परेचरवर फक्त डिपेंड आहे थर्मल एनर्जी जी आहे ती. तर मटेरियल कोणतं आहे याच्यावर ते डिपेंडच नाही आहे ते. सो एक्सटर्नल कुठल्याही पार्टवर डिपेंड नाही आहे. सो दॅट इज इंडिपेंडंट. टेम्परेचर इंटेन्सिव्ह आहे. हां, थर्मल एनर्जी पण इंटेन्सिव्हच असणार आहे. सो हे काय आहे? एक्सटेन्सिव्ह आहे का इंटेन्सिव्ह आहे? थर्मल एनर्जी किंवा कायनेटिक एनर्जी सुद्धा. कायनेटिक एनर्जीमध्ये एम जरी येत असला तरी दोघांची कायनेटिक एनर्जी सेमच आहे. मास वेगळा असल्यामुळं स्पीड वेगळा झालाय. ठीक आहे, स्पीड वेगळा आहे, त्यामुळे कायनेटिक एनर्जी पण दोघांची सेम आहे, दोन्ही गॅसच्या पार्टिकल्सची किंवा मोल्सची. सो त्यामुळे व्ही चेंज होणार आहे. सो ह्याच्यावरनं तुम्हाला व्ही कम्पेअर करता येईल. तुम्हाला हे दिलेलं आहे, मास दिलेला आहे. ओके, आता पुढचा प्रश्न इथपर्यंत झालं. तर हे दिलेल्या मासवरून व्हॉट विल बी द ॲव्हरेज ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऑफ इच म्हणजे त्या दोन्ही गॅसची, ऑक्सिजन आणि नायट्रोजनची, दोन्ही ए आणि बी मधल्या सिलेंडरमधल्या, त्यांची आपल्याला काय काढायची? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काढायची. आता यात मी स्पेसिफाय करणार होतो की त्याची हाईट किती आहे वगैरे, पण म्हटलं ठीक आहे असू दे. ग्रॅव्हिटेशनल किंवा कुठलीही पोटेन्शियल एनर्जी जेव्हा आपण डिफाईन करत असतो त्यावेळेला वी हॅव टू कन्सिडर रेफरन्स लाईन, रेफरन्स लेवल आपण कन्सिडर करतो. म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम आपण काय करतो, आपण ज्या सरफेसवरती काम करत असतो अर्थ सरफेसवर त्याला आपण कन्सिडर करतो की 0 पोटेन्शियल एनर्जी. आणि मग जसं हाईटवर होत जाईल तसं आपण MgH म्हणतो. ठीक आहे, पण असं काय नाही की आपल्याला तेच कन्सिडर करायला पाहिजे. आपण वेगळी लेवल कन्सिडर करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा आपला अर्थ सरफेस आहे, तर इथं मी म्हटलं व्ही इक्वल टू 0 आहे. व्ही हा पोटेन्शियल एनर्जीचा आहे. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. MgH आपण जनरली लिहितो, H जर खूप स्मॉल असेल कम्पेअर टू रेडियस ऑफ अर्थ. तर हा आता काय झाला? 0 झाला. तर इथं हाईट H असेल तर आपण काय करत होतो की MgH घेत होतो इथल्या पार्टिकलची पोटेन्शियल एनर्जी. मास असेल M, त्या पार्टिकलची पोटेन्शियल एनर्जी असेल MgH. जी म्हणजे आपला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर आपण घेऊ शकतो. पण मी समजा ह्याला व्ही डॅश म्हणतो, या पोटेन्शियलला मी समजा 0 म्हटलं, असं पण घेऊ शकतो. सो इट डिपेंड्स ऑन अस. त्याला हे म्हणायचं आहे 0 म्हणायचं आहे का नाही. सो वी कॅन कन्सिडर द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ॲज अ 0. पण आता हे मी म्हटलं 0, मग तुम्ही म्हणाल की नाही मला अर्थच्या सेंटरलाच 0 पाहिजे, तिथून मी मेजरमेंट करणार. मग त्यासाठी तुम्हाला कोणता फॉर्म्युला वापरायला लागेल? कॅपिटल G हा ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट असतो, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट. त्यानंतर अर्थचा मास आणि आता आपलं जे गॅस मोलचं मास दिलेलं आहे ते डिवायडेड बाय R. आता हा R काय असतो? डिस्टन्स फ्रॉम जिथून आपण मेजरमेंट करत येतो. तर सेंटरपासून असेल तर हा R म्हणजे काय असणार आहे? रेडियस ऑफ अर्थ असणार आहे. रेडियस ऑफ अर्थ काय असतं? किती असतं रेडियस? 6400 किलोमीटर आहे. ठीक आहे, ते मीटरमध्ये करून घ्या. 64 अप्रॉक्सिमेटली 6400 किलोमीटर आहे. जी व्हॅल्यू कॅपिटल M ची व्हॅल्यू म्हणजे मासची व्हॅल्यू ही पण तुम्ही सर्च करून बघा, काय हरकत नाही. आणि हे सॉल्व करा. तुम्हाला 0 घ्यायचे असेल पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू तर 0 पण घेऊ शकता. पण त्याच्यावरून आपल्याला कळू शकतं का बघा आता. सो पोटेन्शियल एनर्जी जी आहे आता मी सांगितलं ती कशी आहे? डिपेंड ऑन रेफरन्स लाईन. जी आपण रेफरन्स लाईन डिफाईन करणार आहे. अर्थच्या सरफेसवर करायचे आहे का ॲट हाईट H करायचे. मग इथं जर हाईट H वरती केली तर ही -MgH होणार आहे. हां, इथं 0 आहे, खाली निगेटिव्ह होणार आहे. किंवा ही जर पॉझिटिव्ह 0 म्हणजे 0 असेल तर वरती जाताना पॉझिटिव्ह होणार आहे. सो अशा पद्धतीनं पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू काही पण असू शकते असं मला सांगायचं. सो त्याच्यावरून आपण हे ठरवू शकतो का की फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी निग्लेक्ट करायची का नाही. पोटेन्शियल एनर्जी आता मी सांगितलं की इट इज आर्बिट्ररी.
डिपेंड ऑन लाईन. सो असं होऊ शकतं की काही केसमध्ये या KBT-पेक्षा हा 3/2 KBT-पेक्षा तुमची ही व्हॅल्यू जास्त येऊ शकते. तरी पण आपण ग्रॅव्हिटी निग्लेक्ट करतो. असं का? तर दिस एनर्जी इज पर मोल. ठीक आहे, ही एनर्जी ॲव्हरेज एनर्जी आहे. ही एनर्जी पण पर मोलच आहे, पण ही ॲव्हरेज एनर्जी आहे. ह्याचा अर्थ काय? मोल मधल्या प्रत्येक पार्टिकलची ती ॲव्हरेज एनर्जी आहे. ठीक आहे, सो ही ॲडिटिव्ह नाही आहे, ही ॲड होत नाही आहे, टेम्परेचर ॲड होत नाही आहे. म्हणजे समजा ह्याच्यामध्ये 4 मोल आहेत गॅसचे, तर 4ही मोल्सची एनर्जी हीच आहे, वेगवेगळी नाही आहे. ॲव्हरेज जरी असली म्हणजे थोडाफार फरक असू शकतो, पण ॲव्हरेज एनर्जी आहे, ॲडिशन होत नाही आहे. एका मोलची 5 जूल आहे, दुसऱ्या मोलची 5 जूल आहे, तर दोघींची मिळून 10 जूल असं होत नाही आहे. ती ॲव्हरेजची 5 राहते. पण ही जी एनर्जी आहे पोटेन्शियल एनर्जी, ही मात्र कशावर आहे बा? मासवर डिपेंड आहे. सो एका मोलमध्ये 10⁻23 अप्रॉक्सिमेटली पार्टिकल्स आहेत. सो ती तेवढी डिवाइड होते. ठीक आहे, आणि त्यामुळं जरी तुमची ही व्हॅल्यू आली असली मोठी ह्याच्यापेक्षा, तर जेव्हा तुम्ही ह्याला नंबर ऑफ मोल्सने डिवाइड कराल, कारण हे जी व्हॅल्यू घेतलेली आहे 16 ग्रॅम पर मोल आहे ही व्हॅल्यू. ठीक आहे, सो यू हॅव टू डिवाइड दॅट बाय नंबर ऑफ पार्टिकल्स इन पर मोल. सो त्यामुळं प्रत्येक पार्टिकलची जर पोटेन्शियल एनर्जी कन्सिडर केली तर इट इज व्हेरी लेस कम्पेअर टू द थर्मल एनर्जी, अँड दॅट्स वाय वी कॅन इग्नोर or we can neglect the gravitational effect on such gaseous systems. ठीक आहे, त्यामुळे आपण गॅसवरचे जे काही सगळे फोर्सेस आहेत ते काय करणार आहे? निग्लेक्ट करतो आपण. आता हे बघा, आता पुढचा पॉईंट काय आहे? कन्सेप्ट ऑफ वर्क अँड हीट. काल आपण टेम्परेचर पण बघितलेलं आहे आणि हीट अँड टेम्परेचरमधला आपण फरक बघायचा होता. टेम्परेचर म्हणजे काय आहे? तर एक मेजरमेंट घेण्यासाठीचं युनिट आहे. आपल्याला हीट डायरेक्टली मोजता येत नाही. सो टेम्परेचर इज अ कन्व्हिनियंट युनिट टू मेजर द हीट एनर्जी म्हणू शकतो, पण हीटचं इनडायरेक्ट मेजरमेंट आहे, ते डायरेक्टली मेजरमेंट नाही आहे. आता समजा तुमच्या समोर एखादी वस्तू असेल, किंवा आपलं लेक्चर झाल्यावरती करून बघा, मेटॅलिक सबस्टन्सला हात लावून बघा, पट्टी असेल, मे बी आयर्न रूलर असते, ती स्केल असते, त्याला टच करू शकता, किंवा तुमची घरातली भांडी असतात युटेन्सिल्स स्टीलची, त्याला टच करून बघू शकता. एखादं मातीचं किंवा प्लास्टिकचं भांडं आहे, त्याला तुम्ही हात लावून बघा, तर तुमच्या एक लक्षात येईल, आपल्याला असं वाटतं, ठीक आहे, असं वाटतं हा शब्द आहे, असा वापरतोय, असं वाटतं की मेटल जे आहे ते थोडंसं थंड लागतं आपल्याला हाताला, बरोबर? असं तुम्ही एक्सपिरियन्स केला आहे का कोणी? मेटॅलिक वस्तूंना हात लावल्यावरती आपल्याला थोडंसं काय वाटतं? गार वाटतं. पण जर प्लास्टिक किंवा म्हणजे नॉन मेटॅलिक ज्या वस्तू असतील, मातीच्या वस्तू असतील, तर त्यांना जेव्हा आपण हात लावू तेव्हा आपला काही सेन्स होत नाही, म्हणजे एवढं वाटत नाही. सो आपल्याला जर कम्पेअर करायला सांगितलं तर त्या दोन्ही वस्तू आपल्याला काय वाटतात की दोन्हीपैकी मेटॅलिक वस्तू आहे ती थंड आहे. पण दॅट इज नॉट ॲक्च्युली ट्रू. व्हॉट इज ट्रूथ? दोन्हीचं टेम्परेचर सेम आहे. मग आपल्याला असं का वाटलं की हा थंड आहे आणि हा थंड नाही आहे? तर दॅट इज बिकॉज ऑफ देअर हीट कॅपॅसिटी. सो ते ॲब्सॉर्ब करून घेतात आपल्या हातातले हीट. मेटल जे आहेत ते काय आहेत? हीट कंडक्ट करतात, आणि जे नॉन मेटल आहेत ते हीट कंडक्ट नाही करत. सो आपल्या हातातली एनर्जी जी आहे ती ते ॲब्सॉर्ब करतात, आणि त्यामुळे काय होतं? आपल्या हातातली हीट लॉस झाल्यामुळे आपल्याला थंड वाटतं. सो तो एक्झाम्पल सांगायचं, बऱ्याचदा कन्फ्यूज होतं की आपल्याला वाटतं की हा ह्याचं टेम्परेचर कमी आहे. सो टेम्परेचर दोघांचं सेम आहे का? कारण ते दोन्ही पण इक्विलिब्रियममध्ये आहेत एक्सटर्नल म्हणजे सराउंडिंग बरोबर, टेम्परेचर बरोबर. त्यामुळे त्यांचं जे टेम्परेचर आहे ते सेमच असणार आहे. पण काय आहे? त्याची हीट कॅपॅसिटी वेगवेगळी आहे, हीट ॲब्सॉर्ब करण्याची त्यांची ताकद वेगवेगळी आहे, आणि त्यामुळे आपल्याला ती वस्तू थंड लागते. ओके, सो आता आपण कन्सेप्ट ऑफ वर्क अँड हीट असं त्यांनी पॉईंट दिलेला आहे. कारण आपण जे क्लासिकल मेकॅनिक्समध्ये वर्कडन शिकतो ते थोडंसं वेगळं असतं. आपल्याला एक फॉर्म्युला असतो, W इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन ऑफ F इंटू dr. F इज अ फोर्स अँड dr इज डिस्प्लेसमेंट व्हेक्टर. ठीक आहे, बोथ आर व्हेक्टर्स. सो यांचा हा डॉट प्रोडक्ट आहे दोन व्हेक्टर्सचा, आणि दॅट गिव्स स्केलर. वर्क डन इज नथिंग बट चेंज इन कायनेटिक ऑर पोटेन्शियल एनर्जी. सो चेंज इन एनर्जी जी असते
ती आपली वर्क डन मध्ये कन्वर्ट होते. आता ह्याच्यामध्ये बघा, हा आपला क्लासिकली फॉर्म्युला आहे वर्क डनचा. तसा ज्यावेळेला तुम्ही थर्मोडायनॅमिकली विचार करता त्यावेळेला आपण डायरेक्ट फोर्स मेजरमेंट कुठंच करत नाहीये, बरोबर. एक त्या पुस्तकामध्ये एक्झाम्पल आहे तुम्हाला फोर्सचं, स्ट्रेचिंग ऑफ वायर. वायर जेव्हा आपण स्ट्रेच करतो तेव्हा काय असतं, तेव्हा आपण प्रेशर मोजत नाही, तेव्हा आपण काय मोजतो, फोर्स मोजतो आणि डिस्प्लेसमेंट मोजतो. मग त्या केसमध्ये वर्क डनचा जो फॉर्म्युला आहे तो हाच आहे, हाच वापरतो आपण. इंटिग्रेशन आपण वाटल्यास इग्नोर करू सध्या. FDR हा आपला वर्क डन असतो. तर आता दुसरी गोष्ट काय बघा, आपल्याला जेव्हा थर्मोडायनॅमिक सिस्टीममध्ये आपण गॅसेस मोस्टली कंटेंट बघतो, गॅसेस सिस्टीम बघतो किंवा लिक्विड सिस्टीम आहेत, तर त्याच्यामध्ये आपण फोर्स नाही मेजरमेंट करत. 3 डायमेन्शनमध्ये आपण काय करतो मेजरमेंट, प्रेशरची मेजरमेंट करतो, बरोबर. सो ह्याला आपण कसं कन्वर्ट करणार आहे बघा, दिस विल बी कन्वर्टेड ॲज, ह्याला आपण डिवाइड करतो विथ एरिया आणि इंटू एरिया करतो, DR आहे, ठीक आहे. सो असं आपण केलं म्हणजे एरिया कॅन्सल होईल, तुम्हाला पुन्हा हे मिळेल. तर आता हा म्हणजे काय आहे बघा, फोर्स पर युनिट एरिया म्हणजे आपला आहे प्रेशर इंटू एरिया इंटू हा डिस्प्लेसमेंट आहे. सो हा काय झाला आहे, व्हॉल्यूमचं युनिट आहे बघा. एरियामध्ये 2 लेंथ आहेत आणि हा एक डिस्प्लेसमेंटची एक लेंथ, अशा 3 लेंथ झाल्या. सो व्हॉल्यूम आहे. सो हा चेंज आहे, डिस्प्लेसमेंट इज अ चेंज. सो आपण ह्याला काय लिहिणार आहे, DV लिहिणार आहे किंवा काही ठिकाणी डेल्टा व्ही तुम्ही बघाल. सो आता हे बघा, ह्याचं युनिट काय आहे, वर्क डनचं युनिट आहे. सो ह्याचं पण युनिट काय आहे, वर्क डनचं युनिट आहे. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज एनर्जी, म्हणजे ही एनर्जी आहे, ह्याला प्रेशर एनर्जी असं म्हणतो आपण. तुम्ही कदाचित बर्नॉलेज इक्वेशन बघितले का ना, मला माहीत नाही. सो त्याच्यामध्ये ही जी टर्म आहे ह्याला आपण प्रेशर एनर्जी असं म्हणणार आहे, प्रेशरमुळे असलेली एनर्जी PdV. आता ह्याच्यात अजून एक फायदा आहे आपण PdV वापरण्याचा. फोर्स अँड डिस्प्लेसमेंट बोथ वेअर वेक्टर्स, पण प्रेशर आणि व्हॉल्यूम हे काय आहेत, स्केलर आहेत. सो डायरेक्शनवरती डिपेंड नाही आहे, सगळीकडे गेला तरी प्रेशर सेमच असतं गॅसमध्ये गेला की, आणि व्हॉल्यूम इज जस्ट स्केलर क्वांटिटी, त्याला काही डायरेक्शन नाही आहे. आणि त्यामुळं आपल्याला थर्मोडायनॅमिक सिस्टीममध्ये आपण मोस्टली हाच वर्क डन वापरणार आहोत. आणि त्यातली जी हीट जे त्यांनी सांगितली, हीट इज ऑल्सो फॉर्म ऑफ एनर्जी अँड दॅट इज नथिंग बट 3/2 kBT जी आहे आपली थर्मल एनर्जी मी म्हटलं, तीच आपली हीट आहे. सो हीट जेव्हा एक्सचेंज होणार आहे त्यासाठीची अट आहे की टेम्परेचर डिफरन्स असणं गरजेचं. सो काल ओके, कालच्या 2 कन्सेप्ट थोडंसं क्लेरिफाय करतो मी. पहिली कन्सेप्ट म्हणजे जर टेम्परेचर हा फॅक्टर इंट्रोड्यूस झाला, मी शेवटी सांगितलं कदाचित, तर हीट एक्सचेंज होते, तर ती कशामुळे होते, कोणत्या क्वांटिटीमध्ये फरक आहे, तर तो आहे टेम्परेचर, ठीक आहे. तिथं टेम्परेचर आपल्याला इंट्रोड्यूस झालं. तसंच अजून एक मी तुम्हाला काल एक एक्झाम्पल घेतला तो मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये टॉर्कसाठी. ही अशी सिस्टीम आहे, इथं mg फोर्स आहे आणि इथं पण mg फोर्स आहे. आणि मी काल असं म्हटलं की ही सिस्टीम ह्याच्यावरचा समेशन ऑफ फोर्स इक्वल आहे, 0 आहे असं काल मी म्हटलं होतं. पण आता फोर्स इज व्हॉट, वेक्टर. तुम्ही जर विचार केला की हे दोघं पण mg एकाच डायरेक्शनमध्ये आहेत, मग मी 0 होतोय असं का म्हणतोय, mg प्लस mg 2mg व्हायला पाहिजे, दोघांची डायरेक्शन सेम म्हणजे ॲडिशन व्हायला पाहिजे. मग असं का होतंय की ॲडिशन ऑफ फोर्सेस 0 आहे. या सिस्टीमवरती हे जसे 2 फोर्स आहेत तसा इथं एक कॉन्टॅक्ट फोर्स आहे आणि हा कॉन्टॅक्ट फोर्स याला आपण नॉर्मल रिॲक्शन म्हणतो. सो हा काय असतो, हा बॅलन्स करतो या 2 फोर्सेसच्या ॲडिशनला. सो दिस विल बी इक्वल टू 2mg ज्यावेळेला हे मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये असेल, ठीक आहे. सो त्यामुळे समेशन ऑफ फोर्स ही 0 आहे, ह्याची डायरेक्शन अपोजिट आहे, या दोघांची ॲडिशन होईल आणि हे मायनस असल्यामुळे हे मायनस आणि हे मायनस 0 होईल आन्सर. दिस प्लस दिस मायनस 0, ठीक आहे. आणि त्यामुळं ह्याची मेकॅनिकल इक्विलिब्रियमची कंडिशन अटेंड होणार आहे. सो नुसते जर 2 फोर्स असते, इकडं mg इकडं mg आणि इथं काहीच नसतं, तर ही सिस्टीम खाली पडली असती. फोर्स
इफेक्टिव्ह फोर्स जो आहे तो या खालच्या डाऊनवर्ड डायरेक्शनला आला असता आणि समेशन ऑफ फोर्स 0 झालं नसतं. ओके, आता आपण काय बघितलं की वर्क डनचा हा फॉर्म्युला आहे. सो वेगवेगळ्या सिस्टीम आपण कन्सिडर करणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कसा वर्क डनचा फॉर्म्युला असेल हे बघायचं आहे. सो हा एक फॉर्म्युला आहे. तसा अजून एक फॉर्म्युला आहे वर्क डनचा, म्यू दॅट इज केमिकल पोटेन्शियल इंटू dn. दिस इज ऑल्सो फॉर्म्युला फॉर वर्क डन. ओके, सो आता हे वर्क डन कधी होणार आहे, आपण हा वापरणार नाही जास्त, आपल्याला PdVs वापरायचा आहे. सो आपली सिस्टीम काय असणार आहे बघा, आपल्याकडे एक अशी सिस्टीम असणार आहे ज्याच्यामध्ये गॅस आहे, इथं गॅस आहे सगळा आणि इथे एक पिस्टन असतो, हे तुम्ही बघितलं असेल, इथं हा असा पिस्टन आहे. सो ह्याला आपण कॉम्प्रेस करतो या गॅसला युजिंग दिस पिस्टन. सो ज्यावेळेला आपण ह्या डायरेक्शनला अप्लाय करतोय, प्रेशर देतोय, त्यावेळेला ह्याचा व्हॉल्यूममध्ये चेंज होतोय आणि हा चेंज इन व्हॉल्यूम इज नथिंग बट व्हॉट वर्क डन, P इंटू dV. हे जे काय प्रेशर असणार आहे, फोर्स पर युनिट एरिया आणि हा व्हॉल्यूम असणार आहे. किंवा आपण ह्याच्यात सुद्धा फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट पण करू शकतो. हा किती फोर्स आहे अप्लाय आणि हा किती डिस्प्लेस होतोय. सो दॅट कॅन बी वर्क डन, बट वी युजली यूज प्रेशर इंटू चेंज इन व्हॉल्यूम. ठीक आहे. सो उद्या म्हणजे नेक्स्ट लेक्चरला त्याच्यात काय स्टेट फंक्शन्स, डायरेक्ट लॉ ऑफ. ठीक आहे, मी ह्याच्या आधी हे पुढचं सुरू करणं, स्टेट फंक्शन सुरू करायच्या आधी मी तुम्हाला आपल्या थर्मोडायनॅमिकमध्ये काय काय सिस्टीम्स असतात त्या सांगतो. त्या काय असतील तुम्हाला पुढं कुठेतरी. हा इथं आहे बघा, वर्क डन ड्युरिंग आयसोथर्मल अँड ॲडियाबॅटिक प्रोसेस. सो या प्रोसेसेस आधी काय आहेत त्या बघून घेऊ आपण आणि त्यानुसार त्याचं वर्क डन कसं चेंज होतं हे आपण बघू आणि मग ह्या पुढच्या मग पुन्हा हे सुरू करू, फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ वगैरे. ओके, मी माशी प्रॉमिस केल्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवतो दोन्ही पुस्तकं. त्यातलं मला कुठला पार्ट तुम्हाला वाचण्यासारखा आहे. हे थर्मल फिजिक्सचं ब्लंडेल अँड ब्लंडेलचं बुक आहे. याच्यामध्ये बघा सेकंड चॅप्टर आहे, ह्याच्यामध्ये डेफिनेशन ऑफ हीट. हीट इज अ थर्मल एनर्जी इन ट्रान्झिट. ट्रान्झिट म्हणजे मोशन म्हणू शकतो आपण. पहिल्या टॉपिकमध्ये काय नाही आहे, बेसिक आहे सगळं ह्याच्यामध्ये. हे वाचा तुम्ही. हे त्यांनी सांगितलेलं आहे की थर्मोडायनॅमिक सिस्टीममध्ये आपण हा इथं बघा गॅस इक्वेशन आहे. त्यानंतर थर्मोडायनॅमिक्सची गरज का आहे आणि बघा ह्याच्यात एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह व्हेरिएबल कसे ओळखायचे हे पहिल्या चॅप्टरमध्ये दिलेलं आहे. ह्याच्या ब्लंडेल अँड ब्लंडेल ह्याच्यामध्ये वाचा. म्हणजे तुम्ही असं मी अपेक्षा करतो असाइनमेंट अजून ह्याला सुरू केलेलं नसेल तुम्ही तर ह्याचा रेफरन्स पण घ्या. जर तुम्ही नेटवर सर्च कराच पण ह्याचा एक रेफरन्स घ्या, ह्यात त्यांनी काय दिलेलं आहे. ठीक आहे. सो इंटरनल एनर्जी, आता जसे वर्क डन आला, वर्क डन येईल तुम्हाला किंवा हीट एनर्जी येईल. हे एक्सटेन्सिव्ह आहे का इंटेन्सिव्ह आहे हे पण तुम्हाला लिहिताना मदत होईल त्यासाठी. हे ह्याच्यात झालं. हे पुस्तक आहेत ब्लंडेल अँड ब्लंडेलचा थर्मल फिजिक्स, कन्सेप्ट इन थर्मल फिजिक्स. आणि त्यानंतर तुम्हाला जे फंडामेंटल ह्याचं झिमान्स्कीचं बुक आहे, याच्यामध्ये ह्यांनी पण चांगलं आहे बघा पुस्तक, दिसायला चांगलं आहे. ह्याच्यात बघा कन्सेप्ट ऑफ टेम्परेचर हे एक पॉईंट आहे, हे बघू शकता. आणि मॅक्रोस्कॉपिक वर्सेस मायक्रोस्कॉपिक पॉईंट ऑफ व्ह्यू, स्कोप ऑफ थर्मोडायनॅमिक्स, हे 4-5 पॉईंट जे आहेत, जास्त नाही आहे, 5-7 पानच आहेत तुम्हाला वाचायला सांगतोय. हा पॉईंट आहे, हे पहिले 6 पॉईंट हे बघू शकता तुम्ही. आपल्याला हे जास्त नाही आहे डिटेलमध्ये टेम्परेचरचं मेजरमेंट कसं करायचं. ठीक आहे, फक्त हे पहिले 5-6 पॉईंट तेवढे बघून घ्या. त्यानंतर मग आपण हे बघा इथं या थर्मोडायनॅमिक सिस्टीम्स आहेत, या कोणकोणत्या सिस्टीम्स आहेत त्या आपण पुढच्या लेक्चरला पुढच्या आठवड्यामध्ये बघू.